जय शिवराय बंधूंनो, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळ ₹90 कोटी मंजूर करण्यात आज 11 जानेवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुण तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक लाभांच्या योजनांची अंमलबजावणी करीत आहे। महामंडळांच्या योजनात आजपर्यंत 58.501 लाभार्थ्यांना ₹4.38 कोटीचे व्यावसायिक कर्ज राज्यातील विविध बँकांनी मंजूर केलेले असून त्यातील पात्र 46,412 लाभार्थ्यांना महामंडळाने ₹392 कोटीचा व्याज परतावा वितरित केला आहे व हे व्याज परतावा वितरणाचे कार्य महामंडळामार्फत निरंतर स्वरूप सुरू आहे। त्याचप्रमाणे महामंडळास प्रशासकीय खर्चाकरिता स्वतंत्र निधी प्राप्त होत नसून महामंडळास भाग भांडवल म्हणून प्राप्त झालेल्या निधीचे योग्य व्यवस्थापन करून महामंडळ स्वतःचा प्रशासकीय व व्यवस्थापनाचा खर्च मान्यता मिळाली आहे। महामंडळामार्फत कार्यान्वित योजनांतर्गत दरमहा जवळपास ₹20 कोटींचा निधी व्याज परतावा स्वरूपात महामंडळ करीत आहे। महामंडळामार्फत सध्या स्थितीत कार्यान्वित असलेल्या योजनांच्या सुयोग्य अंमलबजावणीकरिता व महामंडळामार्फत प्रस्तावित असलेल्या नवीन योजनांच्या अंमलबजावणीकरिता महामंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 वर्षाकरता महामंडळांच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी ₹300 कोटीचा निधी शासनाने अर्थसंकल्पित केला आहे। या अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या ₹300 कोटी इतक्या निधीपैकी यापूर्वी एकूण ₹210 कोटी म्हणजे 70% निधी वितरित करण्यात आला आहे। उर्वरित अर्थसंकल्पित निधीपैकी अतिरिक्त निधी BDS प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची विनंती वित्त विभागास करण्यात आली होती। त्यानुसार वित्त विभागाने महामंडळास ₹10 कोटी निधी वितरणास मान्यता दिली असून नियोजन विभागाच्या BIMS प्रणालीत ₹90 कोटी इतका निधी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सदर निधी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे। नियोजन विभागाच्या अधीनस्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास ₹300 कोटी इतके अनुदान सन 2023-24 साठी अर्थसंकल्पित केले आहे। त्यातील ₹90 कोटी इतके अनुदान BIMS प्रणालीवर उपलब्ध असल्याने ते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास या शासन निर्णयाने वितरित करण्यात येत आहे। सदरचा होणारा खर्च अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने खालील लेखाशीर्षामधून सन 2023-24 या आर्थिक वर्षात भागवावा।